हा व्हिडिओ तसा तर अपलोड करायला लेटच झालेला आहे, पण चला तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होती एकादशी, त्यामुळे देवपूजा वगैरे करून घेतली. इथे सुगडं पूजन वगैरे करून घेतलं. तिळाचे लाडू वगैरे तयार केले आणि हे पहा मेहंदीला खूप छान रंग आलाय, तर म्हटलं चला तुमच्यासोबत ती शेअर करूयात. तर आज आमच्याकडे पोळ्यांचा वगैरे काही बेत नव्हता. आज आम्ही पुऱ्यांचाच बेत आखला होता, कारण अहोंना खायच्या होत्या पुऱ्या. पोळ्या तर ते नकोच बोलले. तर मी एका साईडला इकडे भजी वगैरे काढून घेत आहे आणि ताई एका साईडला भाजी वगैरे टाकत आहेत. इथे भाजी वगैरे करून घेणार, भजी तळून घेणार, पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि वरण भात वगैरे सर्व काही झालेलं आहे. स्वयंपाक वगैरे बनवून झाला की भांडी वगैरे घासून आमचं सर्व काही आवरून आम्ही आता ओसायला जाणार आहे. देवाला नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचे. त्यानंतर ताटे वगैरे बनवून आम्हालाही जेवून घ्यायचं होतं आणि ते ताटं वगैरे भरून आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मला थोडंसं पार्लरमध्ये पण जायचं होतं. त्यासाठीच इथे मी निघाली. मेन म्हणजे माझी थ्रेडिंग अजून बाकीच होती, मी काही केलीच नव्हती. त्यानंतर तिकडून आल्यावर इथे सर्व काही मला जेवढं काही वेअर करायचं आहे तेवढं सर्व काही काढून घेतलं. थोडासा व्हिडिओ शूट वगैरे केला. नंतर आम्ही निघालो मंदिरात जाण्यासाठी आणि मंदिरात पोहोचलो आणि इतकी सारी गर्दी होती, कारण एकच टायमिंग होता ओसायचा ना, त्याच्यामुळे खूप अशी बायकांनी गर्दी केली होती. त्यानंतर दर्शन वगैरे झालं. इथे थोडासा ओसायचा कार्यक्रम वगैरे झाला. इथे ना आमच्याच एका रिलेटिव्हची अनएक्सेप्टेड भेट झाली. खूप छान वाटलं. आमचा ओसायचा कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर शौर्यला आम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. आम्ही हॉस्पिटलला शौर्यला घेऊनही गेलो. ते काही शूट वगैरे घेतलं नाही. घरी आलो आणि इथे आमचा परत हळदी कुंकवाचा थोडासा कार्यक्रम वगैरे झाला. असा होता आमचा आजचा दिवस. तुमच्याशी शेअर करायचा राहून गेला होता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.